जमा झालेले यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. मगाशी बुवानी त्या आलापामध्ये बुवा मरे मका मारू केलं काय रे, मका मारलंस तर ठीक आहे, पुढची बारी कशी करतलस यो पहिलो प्रश्न. हा बरोबर ना, मारू कुठला नका मरे बुवा मरे दोन्ही केले. आणि मागा कमी समजा नको, मी जरी गेलं तुका सोबत घेऊन जाणार एवढा नक्की. वर आणि म्हणशील जाऊन बाबा आम्ही दोघ जण गेलं भात प्यांचा काय हॅलो हॅलो यो कमी नाही यो तेवढा करी बाबा आपण माकावरती आणलं तर भात प्यांकाव थोड्या वेळ म्हणा तरी भात पिले तर कोरस त्याच्यापेक्षा बाबा मारू नको रे. त्या 84 आणि 84चा फेरा जो आपल्याला देवाने दिलाय जन्म त्याचं कुठेतरी आपण सार्थक केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण हे नामस्मरण करतोय बुवा, बरोबर की नाही. श्री लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ असरोंडी बुवा चंदू जाधव यांचे शिष्य विशाल सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाचे स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू श्री राकेश मिशाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाचे स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा राजेश धामणे यांच्याकडून 251 रुपयाचे पारितोषिक मंडळाचे स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा नवीन नवीन गाणी येतात पण जुनाता सोना. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. बघा अशी नवीन नवीन गातात. या ठिकाणी जे आपलं भजन हे कोणामुळे टिकलं असेल तर असे 2 व्यक्ती आहेत बघा. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे.
जय जय महाराज माझा पण मनोरंजन सगळं होणार. आता बघितलं ना बुवा वाईज बोलले वाईज किती झोमला त्या का म्हणून मग अशीच काय बोललं कोळवा त्या काही कमी समजा नको कोळू जरी असलो ना त्याला लय हुशार पोरगो बघा. ते 500 वर्षापूर्वीचे स्वप्न होतं या भारत भूमीवरील अयोध्या नगरीमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाली बरोबर की ना. तो आनंदाचा क्षण हर घर में है कहीं ना हर घर में है एक कहीं नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. धन्यवाद. बार बार करेगी कॉलो फोन उठाने का नहीं बार बार करेगी कॉलो फोन उठाने का नहीं वो बुलाती है
मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं। जबलबाईचा सामना हरिनाम गायत है, जबलबाईचा सामना हरिनाम गायत है। विठू नामाचा रंगुळीचा गीत भजन बघा हा हरिनामाचा वारसा जो आपल्याला संतांनी दिलाय, त्यानंतर आपली पंचरत्न आली बघा, चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, वामन खोपकर बुवा, विलास पाटील बुवा, त्यानंतर आपली भांडूची शान बुवा, तो आपल्याला कुठेतरी जपायचा आहे आणि जो संतांनी वारसा दिलाय तो आपल्याला पुढे कसं तरी चालवायचा आहे, बरोबर की नाही? कारण आजच्या कलियुगामध्ये तू मग अशी कलिता काय काय सांगत होतस, बरोबर? 1370 वर्षापूर्वी ह्या कलीचा जन्म झाला आणि नाही म्हटलं तरी 43,000 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा हा भवसागर जो आहे तो संपुष्टात येईल, बरोबर की नाही बुवा? हा नाही तर म्हणशील बुवा काय सांगल्या नाही, माका थोडा येतात आपला सांगतोय, बरोबर की नाही? तू का माहित आहे माका बोला घेत नाही, पण बोललं नाही ते चांगलं दिसपटावून गाडी एवढा व्हा. कारण कसा महिला वर्ग जमले, कारण आजकालच्या जमान्यामध्ये बघा की 2020 लेवल वारीमध्ये अश्लील जोक जास्त होतात, त्यामध्ये महिला वर्ग सुद्धा नसतो सहसा बघा. पण आज आमचं परम भाग्य समजतो की या ठिकाणी महिला वर्ग आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतील. काय चुकला तर सांभाळून घ्यावा, कारण लहान पोरगेचं समजा आणि सांभाळून घ्या. हरिनाम गायचा टाळ मृदुंग घेऊन या, विठू नामाचा रंगुळीचा गीत भजन ठेवूया गुरुजनांचा, मोल नको तो अभिमानाचा, आपण जे गुरुजी गेले त्यांचा पहिला मान ठेवला पाहिजे. ही पहिली त्या ठिकाणी बघा कदम बुवा त्यांची पण गाणी एक दोन तीन धरून येतील हात गावलो तर उभो पेतील. एक दोन तीन धरून येतील हात गावलो तर उभे पेतील. तुझ्या पोराला तो देतील तुझ्या पोराला तो देतील तुझ्या पोराला तो देतील. म्हणजे तेव्हा गाजलेली गवळण बघा. त्याच्यानंतर आमचे परशुराम पांचाळ बुवा पंजोबा त्यांनी जो आजरामध्ये गरजेर असा करून ठेवलाय. तू सुख करता तू
दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता बाप्पा मोरया गजानना या भजनी परंपरेला लंडन पर्यंत ज्यांनी नेऊन ठेवलं असे आपले विलास पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला पंढरीच्या मान ठेवूया गुरुजनांचा बोल नको तो अभिमानाचा पैसा पायी हो झाली हो भाई विसर पडला राम नामाचा हो बघा पैशाबाई आजकाल पैशाबाई माणूस तुटतो. सांगायचं एकच की आजकाल जर कोणाक पैसे दिलेले परत मागूचे म्हटले ना तर आपल्याकच लाज वाटतात. ही सत्य परिस्थिती आहे. आणि ह्याच्यात असा विषय होता की साईशा ढवण यांच्याकडून हा लक्ष्मी हार आलाय. मी मंडळाच्या वतीने लाख लाख आभार म्हणतो लाख लाख आभार म्हणतो लाख लाख आभार म्हणतो. हा आता विषय पैशाचं म्हणून बोलतोय म्हणजे कोणाक उसने देऊ नको आणि परत मागाचे बसले तर आपल्या 4 वेळा लाज वाटता याच्याकडे मागायचे तरी कसे बरोबर की ना. सॉरी या मागत होते ते आठवलं विषय पण नाहीलाच माझं पण होतो काय केलं तर माझं माग माहिती तुमच्या प्रेमासाठी ती बारी बघा तशी करूची लागली. कारण कसा त्यावेळी आम्ही पहिली बारी गेल्या वर्षी बरोबर नाही म्हटलं तरी आता वर्ष होईल पूर्ण 19 तारीखला त्या भुवनचे शब्द कळतात. म्हणजे मी सुपारी किती आहे काय विचारलं नाही. भुवनला म्हणजे व बोले माका भारी तुमच्या एवढ्याच करूची आहे. मी म्हटलं बिंदास घे भारी तू मी असाय तयार. मी काही विचारलं नाही सुपारी विपारी काही नाही विचारलं. बिंदास म्हणजे 5-6 7-8 मंडळी मी सगळं घेऊन भुवनच्या गावी भारी केली. पण त्यावेळी पण भारीला मजा आली. पण या भुवनच्या प्रेमासाठी एवढं केलं आहे.
भुवाचं ठिकाण बोलतो भुवाचं ठिकाण भारी चालू आहे. पैशा बाई ओ झाली ओ घाई विसर पडला रमणा पैशा बाई ओ झाली ओ घाई आज अभंग गवळण भारुड रचिकाच नशिबी नाही आज अभंग गवळण भारुड रचिकाच नशिबी नाही हो बघा आताच्या 2020 मध्ये सत्य परिस्थिती आहे म्हणजे जो गाभा भजनाचा अभंग पर्यंत तेवढी पण वारी होत नाही. म्हणजे कसा गजरी लोक म्हणजे वारी म्हटलं गजरापर्यंत त्याच्यापुढे म्हणजे तर अभंग म्हणा गवळण म्हणा कव्वाली भारूड या 2020 मध्ये एक हद्दपार होत चाललेला आहे. भारूडचा तर मुळात नाहीच बरोबर की नाही. आम्ही आपला साधारण आपलं करतो म्हणजे वेळ गावला तो पण विषय कसा मुंबईच्या ठिकाणी वेळेला पण महत्व आहे बरोबर की नाही बुवा. माका वाटलं आज टायमार येताच की नाही माका पहिली भीती कारण फोन केल्याच्या इथे घराकडे म्हणतात पीठ मळतोय फोन केलं कारण माझं वाचली त्यांच्या वाटत होतो मी म्हटलं ते येवा तरी घेऊन हा आणि ह्या नव्या जमान्यामध्ये एक तरी कारण आजकालची नवीन पिढी बोलतात की वाया गेली दारू गुटखा तंबाखू आणि काय माका माहित नाही ना कारण मी काही खात नाही तुला हा गांजा तो बराच माहित आहे रे नाही तसं बरोबर चांगलं काल व्हॅलेंटाईन डे होते तो होय बघा तसे हे सगळे यंग पोर सगळे व्हॅलेंटाईन डे बहुतेक जण जोडीवाले का आजचा दिवस कसं गेलो घरात टेन्शन घेऊ नका माझा झाला तुमच्यासाठी बोलू का माझा तसंच काय असा एक ॲड्रेस दिवा आणि माका पाठवा तसंच काय असं ते ॲड्रेस मी एका सांगायला ठेवते तर गोरगी असली तर बघून ठेवा म्हणजे कसं होऊन जाईल या अजून टायमच आहे तो कोहळी असते आमचा आपला झाला 2-3 वर्षाली पोरगो 2 वर्षाचो तशी उमेद आहे आमची आज तसं काय नाही सगळे बघा पोरगोच म्हणतात होय होय तसं बरोबरच आहे मी कोणी बघितलं तर मनाचं नाही झालं की झाला काय बरोबर केलं राकेश राकेश माहिती सगळं स्टोरी आज अभंग गवळण भारुड रसिकाचे नशिबी नाही आज अभंग गवळण भारुड रसिकाचे नशिबी नाही गीत भजन अभिमानाने कोणी न ठरला नित्य आठव तू देवाला हो बघा इथे अभिमानाने कोण नाही ठरला तुम्ही आम्ही काय बरोबर की नाही. रावण दुर्योधन हे अभिमानाने गेले बघा ते पण इथे ठरले नाही आपण काय
पण एक सत्य परिस्थिती बघा की आजच्या या युगामध्ये कधी कोणाचा काय होत सांगू शकत नाही. कारण बुवानी बघा सांगितल्याप्रमाणे कली बरोबर की नाही, ज्याचो जिभेवर ताबो आणि लिंगावर ताबो असतात बरोबर ना बोल, तो या जगामध्ये चालणार नाही तर तो कधी संपत तो सांगता येत नाही. आज सत्य परिस्थिती बघा की आजकालचे जमान्यामध्ये म्हणजे यंग पोरं पण निधन पावतायत बघा. म्हणून पोरगे तुम्हाला पण सांगतो की आनंदाने हसत खेळत बुवा हसत खेळत बाई करायची बरोबर की नाही. आपण त्यांचं देणं लागतो. चालू ठेव चालू ठेव हळूहळू तू घाबरा नको. अभिमानाने कोणी न तरला नित्य आठवत देवाना, रावण दुर्योधन विभीषण सारे आज गेले हो लयाला. वाल्याचा वाल्मिकी झाला नित्य भजले हो रामाला. हो बघा ते वाल्याचा वाल्मिकी झाला. मला मला मंत्र म्हणता म्हणता त्याचा राम नाम कधी झाला हे त्याला सुद्धा समजलं नाही. आणि त्यांना जी गुरु लाभले नारद मुनी बरोबर की नाही. कारण कसा असतात जरी कोणत्या क्षेत्रामध्ये जरी उतरायचं असेल तर पहिला आपल्याला गुरु लागतो. प्रथमतः जर बघितलं ज्यावेळी जन्म देते ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी आपला पहिला गुरु म्हटला तर ती आई असते बरोबर. दुसरा वडील, शाळेत शिकायला गेल्यानंतर मास्तर, तुका मास्तर होते का गुरुजी होते मास्तर हो. अगदी असंच झालं हो, शाळेत गेलो बोला आणि काहीतरी याचा चुकला म्हणून बाईने ना तेव्हा लहान हो उलटो केलेलं उलटो मागच्या साईडून आणि 2-3 असे रट्टे दिलेले ना. हो तुरतुरा कसा लागला तो गोमटत गोमटत घराकडे गेलो आणि घराकडे जाऊन आरशात पॅन्ट काढल्याने आरशाकडे बघता आणि बोबाटा काय हा बाईने बघ काय केलेली बघते तर 2 भॅकटा करून टाकलेली. असं गुलामी हो तसं हुशार शाळेत मोठं हुशार होतो. हा वाल्ल्याचा वाल्मिकी. कारण कसं असतात भिरवणेकरांचं पुस्तक काहीतरी व्हावत गेलं तर परत. कारण भिरवणेकरांची स्टोरी आहे. जर ग्रंथ वाचन असतं ना ग्रंथ वाचन म्हणजे ग्रंथ वाचन चालू आहे आणि समजा परत जर कोणी जर आला तिथे तर परत पूर्ण वाचता लागतात. अशी ते परिस्थिती आहे. त्या परंपरा भिरवणे गावची एक परंपरा आहे. हा वाल्याचा वाल्मिकी झाला नित्य भजले हो रामाला. मोठे मनाचा अडकू नका हो सोडून द्या हो मी पणाला. लीन रावे हरिभजनात मी पण कामात नाही. लीन रावे हरिभजनात मी पण कामात नाही. महिमा संतांचा थोर हो तो संतांनी आपल्याला तो महिमा दिलाय. संतांनी तो आपल्याला कुठेतरी राखायचा आहे. आपण बारीक होतो उद्या
4 बारी कमी भेटली तरी चालतील पोहा 4 बारी कमी भेटली तरी चालतील पण भजन असं करायचं की आपल्या गुरुचं नाव टाकलं पाहिजे कारण गुरुच्या नावाला कधी गालबोट लागता नाही 4 बारी कमी भेटा नाही पण गुरुच्या नावाला कधी गालबोट राहू नका संत वाङ्मय किती दस्तार महिमा संतांचा थोर कलियुगमध्ये तारुण्य जायचं असेल त्या जन्माचा उद्धार करायला पाहिजे बरोबर की नाही या ठिकाणी बघा महिला वर्ग आहेत पुरुष वर्ग पण आहेत नवीन गाणं पण आलंय बघा हे लहान मुलांचं माझ्या पप्पानी गणपती आणला माझ्या पप्पानी गणपती आणला शंकरानी पार्वती बसलाय गणपती शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती कुकू बघतोय चांगला कुकू बघतोय तुम्हाला विठुराची धरूया पाय आनंदी सुद्धा विठुराची धरूया पाय एका भुवनसाठी गाणं उंबऱ्यासारखा दुःखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रंग भरू दे हरि भजना